नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. एक छोटीशी चक्कर वॉशिंग्टन DC ला मारून तिथल्या मित्रमैत्रिणींना भेटून मी आता न्यूयॉर्कला परत आलेलो आहे. माझ्याबरोबर माझा मित्र आहे अभिजित नांदे. हा व्यवस्थित इथे MBA वगैरे होऊन इथं कामाला आलेला आहे, पण तो हाही माझ्या ब्लड ग्रुपचा आहे. म्हणजे कुठल्या? C पॉझिटिव्ह, C+ ब्लड ग्रुपचा आहे. चांगल्या कामाबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा धडपडत असतो. काय रे मित्रा, न्यूयॉर्कमध्ये तू राहतोयस आणि ते सुद्धा ज्या ठिकाणी मॅचेस होणार आहेत त्या लॉंग आयलंडला तू राहतोयस. थोडं वातावरण गरम होतंय वर्ल्ड कपसाठी? वाटतंय तसं. बरीच चर्चा चालू आहे, बरेच पत्रकारांनी लिहिलं आहे त्याच्याबद्दल. तर चांगली वातावरण निर्मिती झालेली आहे. होपफुली आता मॅचेस पण चांगल्याच होतील. आणि कालच्या मॅचमध्ये तर ग्राउंड भरलंच होतं आपल्या वॉर्मअप गेममध्ये. तर बघायला उत्सुक आहोत आता. तू राहतोयस नासाऊ काउंटीमध्ये आणि याच नासाऊ काउंटीचं आता जगभर नाव जास्त झालेलं आहे, कारण T20 वर्ल्ड कपचे भारताच्या 3 सामने जे आहेत ते इथं होणार आहेत. बरोबर. अभिमान वाटतो की इतक्या रेकॉर्ड टाईममध्ये असं स्टेडियम उभारलेलं आहे. अभिमान तर वाटतोच की 4 महिन्यात त्यांनी स्टेडियम असं जिकडे काहीच नव्हतं तिकडे अख्खं स्टेडियम उभारलंय. तो परिसर? हो, आम्ही जायचो त्या पार्कमध्ये. बॅरन काहीच नव्हतं तिकडे. फुटबॉलचे गोलपोस्ट होते, एक पिच पण होतं जे काही लोकल क्लब्स कधी कधी वापरायचे, पण बाकी काहीच नव्हतं तिकडे. अगदी बॅरन लँडपासून त्यांनी 4 महिन्यामध्ये फुल स्टेडियम उभारलंय. आणि नशीबच मानायचं की आपले एवढे आवडते खेळाडू आता बघायला मिळणार आहेत. कधी आधी यापूर्वी बघायला मिळाले नाही, प्रत्यक्षात ते आता बघायला मिळतील. खरंच नशीबच आहे. एक्साइटमेंट आहे आणि खूपच. मॅचचं तिकीट मिळालंय? इंडिया आयर्लंड. क्या बात आहे. कारण आयर्लंड सुद्धा वाईट टीम अजिबातच नाहीये. त्यामुळे तुम्ही बघा की जे स्थानिक रहिवासी आहे, जे क्रिकेट प्रेमी आहेत, मग ते भारताचे असू देत, पाकिस्तानचे रहिवासी असू देत, ओरिजिनल बांगलादेशचे असू देत किंवा कुठलेही असू देत, त्या सगळ्यांना इतकी एक्साइटमेंट आहे की आता वर्ल्ड कपमध्ये आपला संघ प्रत्यक्षात अमेरिकेत खेळताना बघायला मिळणं. कारण मागच्याला फ्लोरिडाला वगैरे मॅचेस झालेल्या होत्या, तेव्हा येणं तेवढं शक्य झालेलं नव्हतं. नाही, आणि आपले नावाजलेले खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, हार्दिक पांड्या ह्यांना न्यूयॉर्कमध्ये बघायला मिळणं हे नशीबच आहे. म्हणजे खरंच नशीब आहे. आणि एकदम जवळ तेच घरून जवळ तेच. पण अभिजित, एक अजून गोष्ट मला जाणवते की वर्ल्ड कप हा अमेरिकेत घेताना तेव्हा लोकांच्या भुवया उगाच उंचावलेल्या होत्या की अरे अमेरिकेत कसला क्रिकेटचा वर्ल्ड कप. पण तसं नाही आहे. बऱ्यापैकी इथं एक्साइटमेंट आहे, अरेंजमेंट उत्तम केलेले आहेत. आता भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याला सुद्धा 20,000 लोक आलेले होते. याचा अर्थ उत्साह तर प्रचंड आहे. उत्साह म्हणजे आपली कम्युनिटी इकडे भरपूर असल्यामुळे लाँग आयलंडमध्ये इंडियन्स आहेत, पाकिस्तानी आहेत, साऊथ एशियन्स असल्यामुळे त्यांचा जोर जास्त आहे. लोकल लोकांचं इन्व्हॉल्वमेंट अजून एवढं नाही आहे जेवढं असलं पाहिजे, पण ह्याच्यामुळे निर्माण होईल. कारण माझा अंदाज काय तुला सांगतो की अमेरिकन संघ पहिला सामना डॅलासला काल खेळला आणि कॅनडाने बऱ्यापैकी धावा उभारून दाखवल्या होत्या आणि त्या धावांचा तडफेने पाठलाग हा अमेरिकन संघाने केलेला आहे. त्यामुळे अमेरिकेचे जे लोकल लोक आहेत ते सुद्धा कदाचित त्यांचे कान उभे झाले असतील. कालचा रिझल्ट त्यासाठी खूपच महत्त्वाचा होता की ॲटलिस्ट त्यांना अरे आपल्या टीमनी काहीतरी केलं. ते चांगलेच खेळत आहेत कॅनडाच्या विरुद्ध आणि त्यांच्यासाठी ही लोकल रायव्हरली म्हणजे आपल्या इंडिया पाकिस्तानसारखं त्यांचं USA कॅनडा आहे. तर कालचा रिझल्ट त्यांच्या पक्षात गेल्यामुळे खूपच त्याचा फायदा झाला असणार आहे. त्यांच्या नाही, तुमच्या. अजून नाही. मनातनं अजून इंडियाचं आहे. अरे बाप रे बाप, लोकांना काय पॅशन आहे बघा. आणि याच्यावरनं कळत आहे. एक अंदाज तुम्हाला सांगतो की सगळ्यांना वाटलं होतं की ICCने कुठनं 20 संघ घेतलेत, हे काय युगांडाचा संघ काय, पपुआ न्यू गिनीचा संघ आहे, पपुआ न्यू गिनी कुठे हे सुद्धा नकाशात लोकांना शोधता येणार नाही इतका तो म्हणजे साधा सरळ सोपा देश आहे. पण गंमत बघा, ह्या क्रिकेटनी या सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. प्रतितय संघ जे पहिले 8-10 आहेत ते आहेच, त्याच्याबरोबर हे 10 असोसिएट नेशन आहेत, त्यांना खेळायची संधी मिळते, ही खरं मोठी गोष्ट आहे. आणि परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. T20मध्ये आपण मगाशी जसं बोलत होतो की थोडं फील्ड पण लेवल होतं, कारण 1-2 प्लेयर चालले की गेम बदलून जातो. त्यामुळे इवन ह्याच्यावरती हे कॉन्टेस्ट होते, शॉर्टर फॉर्मॅटमुळे कॉन्टेस्ट थोडी इवन होते. जे काल जसं बघितलं एवढा मोठा स्कोर होता पण 2 प्लेयर खेळले आणि मॅच घेऊन गेले.
आणि दुसरीकडे वेस्ट इंडिज ज्यांनी 2दा वर्ल्ड कप एक्झॅक्टली 19 ओव्हरपर्यंत मॅच खेचून नेली, गार आणली, त्यांना जान लावायला लागली ती मॅच जिंकण्याकरता. माझ्या मते ही सगळी सुलक्षण आहेत. आता गंमत काय बघा, नासाऊ काउंटीमध्ये येऊन आम्ही आता तंबू टाकलेला आहे, कारण आता पुढच्या 10 दिवसात 3 मॅचेस या इथं होणार आहेत. पहिला सामना हा आयर्लंड विरुद्धचा अजिबात सोपा नाही, त्यामुळे आता या सगळ्याची नशा ही वाढत जाणार आहे, रंगत वाढत जाणार आहे, लोकांच्या मधला सुद्धा उत्साह वाढत जाणार आहे. अगदीच चांगला आपली टीम तर चांगलं करणारच आहे, ह्याची ते गॅरंटी आहेच. पण एवढ्याच इम्पॉर्टंट मॅचेस होत आहेत इकडे आणि 3 बॅक टू बॅक मॅचेस होत आहेत, तर शुअर नक्कीच एस्पेशली इंडिया USA तर मला तर वाटतं इथे अजून वाढणार आहे. सामना जो आहे तो भारत विरुद्ध अमेरिकेचा आहे. त्यामुळे मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, असं अजिबात धरू नका की कुठलीही असोसिएट नेशन काय खेळणार ते, कारण जर कुठल्या तरी एका नेदरलँड सारख्या संघाने मागच्याला साऊथ आफ्रिकेला हरवलेलं होतं, इंग्लंडला हरवलेलं होतं. त्यामुळे अजिबात कोणाला कमी लेखता येणार नाही, कारण हा जो फॉर्मॅट आहे हा सगळ्यांना भुरळ घालतो. T20 फॉर्मॅट आहे, शॉर्टर फॉर्मॅट आहे, ह्याच्यामध्ये अपसेट होण्याची संधी ही जास्त असते, कारण या शॉर्टर फॉर्मॅटमध्ये गेलेला तोल सावरता येत नाही. त्यामुळे या सगळ्याकडे माझी नजर राहणार आहे. अर्थातच अभिजितसुद्धा माझ्याबरोबर असणार आहे, त्यामुळे मजा येणार आहे. ह्या सर्व टुर्नामेंटला मजा येणार आहे. आणि आता जशी प्रतीक्षा इतकी दिवसाची चालली होती ती प्रतीक्षा कमी होत चाललेली आहे. त्याचं कारण आता नासाऊ काउंटीला भारतीय संघ मुख्य स्पर्धेतला पहिला सामना आयर्लंड विरुद्ध 5 तारखेला खेळणार आहे. त्यामुळे त्याची बित्तम बातमी तुम्हाला आता न्यूयॉर्कमधनं मी देतच राहणार आहे. तुमचा अंदाज काय आहे असोसिएट नेशनबद्दल, तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.